रेंजचा प्रॉब्लेम कर कमलेश, काय घंटन काय चाललंय? काय नाही अरे डाउनलोडिंग लावायचं पण रेंजचा प्रॉब्लेम आहे ना राव. चप्पल काढ ना मग. का बरं अर्थिंग भेटन खपक्यान रेंज. खायला येडच घंटे लईच ठसकतोय रे. हा जरा खोकला येतोय, जरा महिना झाला बरं का. मग गोळ्या औषधं घेतो का नाही? हा मेडिकल मध्ये जातो, ते देते ते ना एक तांबडा औषध, हा. ते पितो, भिक्षा गोळ्या चगळतो आणि ती वावा नाही का, वाव्याने शेकवतो छातीला. हा होय. हा फरक पडा ना का? नाही ना. मला फरक पडा ना काय व्हायना, जास्तच ठसकतोय पण तू. हा अरे मग एक काम करायचं ना, लॅबला जाऊन तू टेस्टिंग वगैरे करायचं ना डॉक्टर कडे जाऊन. काय टेस्ट करायचं? रक्त लघवी वगैरे करायचं, रिपोर्ट ब्लड मध्ये काय असेल तर मग ते कळन ना. कुठं करते? मेडिकल मध्ये? मेडिकल मध्ये नाही, मेडिकलच्या शेजारी लॅब नाही का हा तिथं. तिथं जाऊ का? हा चल बरं. मी हा बरं चल आपण एक काम करतो, दोघं जाऊ आपण आणि चेक करून घेऊ. काय मग आता एवढं तुला फरक पडा ना म्हटल्यावर चालतोय ना. चल. लय नका काढू बर का, लय कष्टाने कमवलंय. ते रक्त डासांपासून ढ्याकणांपासून लय जपू जपू ठेवलंय. फूड पॅकर आहे खायचं. आयो, 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 घ्यायचंय आयो, आपण काहीच आयो, उचलत नाही, थांबा. नको नको नको. थांबा. आयो. थांबा. आयो, 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 आयो. जरा एखादा आता नवीन रुमाल विमाल घे. ए घंटे तू एक काम कर बरं, तू एक तर आहे ना पुढे चल, नाही तर मागे तरी चल, सोबत चलू नको. का बरं? का बरं काय का बरं? आता तू ऐकलं नाही का डॉक्टर काय म्हणले, तुला टीबी झालेला आहे. हा मग टीबी झाला, मग काय झालं? टीबी झालं म्हणून काय झालं? अरे ते टीबी झालेल्या लोकांचं आहे ना, ते संसर्गाने ना भोवतो पसरतो. तुझे जे खोकतो ना त्याच्यातून जंत बाहेर पडते, तो पसरतो. मला बी होईल ना. ऐक मग झालं टीबीत काय फरक पडतो? मी मारणार थोडीच आहे. मारणार थोडीशे. अरे त्या टीबीच्या रोगाने लोक मरतेतच. मरते? हा खोकून खोकून आहे ना, पर आपण असं खोकला होतं शरीर. हम्म. थांबले. ऐ, ऐक ना, हम्म, माझ्याकडे ना घरी गाडग्यात पैसे साचलेले आहेत. हम्म. मला मोठ्या चांगल्या दवाखान्यात ने ना. तू एक काम कर, तू डॉक्टरने तुला पत्ता सांगितलाय ना, त्या पत्त्यावर तू तुझ्या नगरला डॉक्टर कडे जा. तू तुझं एकट्याच जा, मला काही घेऊ नको आणि मला म्हणू नको. मला नगरला आहे ना फक्त ते सर्कस जिथे येते का तेवढंच माहिती, दुसरं काहीच माहित नाही नगर मधलं. अरे बा तू एक काम कर, तू त्या सॅमच्या रिक्षा मध्ये जा. आणि आता आपलं जे भेटणं ना भाऊ, झाले तेवढी सेवा आपली एकमेकासोबत मैत्री दोस्ती तेवढ्या पुरती तेवढी. आता भाऊ तू आता मला परत भेटू नको आणि तुझं तोंड दाखवू नको मला. ते सगळे पैसे तुला घेऊन मला घेऊन चाल ना दवाखान्यात. अरे तू तुझे पैसे दे, मला देऊच नको ना. मला काय लागत पैसे? तू त्या डॉक्टरला पैसे दे. ऐका तू घंटा एक काम करतोय ना, तुझ्या मला पण विनड आहे. तू त्या सॅम कडे जा, तिच्या रिक्षामध्ये बसून ये ना, तू आहे ना डॉक्टर नगर कडे जा आणि त्याच्यावर रिटर्न बघ. तुला चांगलं दुसऱ्या डॉक्टर कडे काय तुझा माग तरी चल. हा माग चल, तिकडून तसंच जा भाऊ. चल ना. ए, थोडं मागच चल. अरे बाबू नगरला चाललाय. हा, का रे? चल बस. नेतो का? हा. पण मला ते दवाखान्यात जायचं बरं का. कोणतं दवाखाना? ते नाही का टीबीचे पेशंट चेक करते ते. तिथं काय पेशंट मिळेल काय तुझं? नाही नाही मला टीबी झालाय. तुला टीबी झालाय? तिकडे जा पळ बाबा लांब. हा, इथं येडं. ने ना मला पळ नगरला. ए नाही नाही. तू पैसे घे ना, 100 रुपये देतो ना नाही भाडं. बाबा, तू नको. ए, अरे येऊ दे ना. सरक, सरक. अरे मला मारायचं नाही, श्याम मला नेम दवाखान्यात. हो सुजाताबाई, काय म्हणतात म्हणजे? ती टीव्ही झालेली चांगलं नसतोय. हा चांगलं नसतं म्हणजे माणूस मरतो त्याने. हा होय, हम्म. खरंच मरतो. हा तुम्ही काय टेन्शन घेता? हो काय माहिती का, तुमचं मेलंय कोणी टीव्हीने? नाही बाबा, आमच्या घरात कुठे टिपी आणता. मरताना त्रास होतो का? होत असन. आता मी असं पाहिलं रे कधी आपल्या गावात एखादं असं नाही ना बघण्यात आलं कधी, म्हणून माहिती नाही जास्त. झालंय आपल्या गावात टीव्ही. हा हा आपल्या गावात हम्म. कोणाला? मला. काय? गंठन भाऊची हात काढा, वा तिकडं. का बरं? कुशल जवळ येऊन थांबले, तिकडे पहिले लांब व्हा लांब. का पण? म्हणून खोकलू राहिले काय तुम्ही? तिकडे तोंड करा. तुम्हाला कसं काय
मी डॉक्टर कडे गेलतो. मग तिने ते रक्त लगवी थुंकी बिंकी बाई. सगळं तपासलं. शी जा वा इकडं. येऊ नका माझ्या घरी परत जा. जा पटकन. मी मरण होय. माहित नाही मला डॉक्टरला विचारा. बाई कुठं कुठं लावलं धुवून काढावं लागेल आता. कशी गे कशी तुझी सवय कशी जरा बोल माझ्या पाशी रे कशा रे कशा नको करू तमाशे कर डन बाय भाऊ हा इकडे टीबी झाली माणूस मरतो नाही खालाच होतो म्हणजे. अरे मग टीबी झालेला माणूस मरतोच ना. हा होय. हा कोणाला झालाय साधारण किती दिवसांनी मरतो बरं टीबी झाल्यापासून. साधारण आता त्या टीबीचा पॉवर कसा आहे. जास्त खोकला येतो त्याला खातानी खोकला उठतानी खोकला झोपतानी खोकला आणि काय ठराविक 2-4 वर्षात खलास. 2-4 वर्षात. हा अहो, काय झालं मला टीबी झालाय. तुला टीबी झालाय. हा व्हॉट 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 यू डन मला वाटलं कोणाचं सांगतो मला टीबी झाला ना. आता माझ्याकडे येऊ नको डायरेक्ट मी तो आहे मावती लाईन सुट. मला सुट ना यायला खुशाल सांगतोय टीबी झालाय मला. अरे मग कानात येऊन सांगतोय मला म्हणतो जवळी. हा चालेल चालेल. हा नाही करतो मी फोन. हो चालेल ठेवू मग. हे महेश हा कुठं चाललंय. मी नगरलाच चाललोय. बरं मी तुझ्या गाडीत 200 पेट्रोल टाकले जमन का. हा जमन ना मग. जमन ना मग मला नगरला सोडतो का. पण कुठं जायचं नगरला. ती टीबीचं हॉस्पिटल आहे का टीबीचं हा तिथं सोड मला फक्त आणि तू नंतर निघून गेला ते चालेल. आता मी कुणाला बी चिटकून येईन. पण दवाखान्यात नेमकं कुणाला भेटायला जायचंय. कुणाला भेटायला नाही जायचंय मलाच जायचंय. का बरं. मला टीबी झालाय. टीव्ही झालाय. हा अय नेतो का. अय घ्या ना. कोणीच नाही ना मला दवाखान्यात. जाऊन दे इथंच मरतो आता गावातच. सरपंच हा बोल ना. मी आहे ना गाव सोडून चाललोय. हे काय खुळ काढलं नवीनच आता गाव सोडून चालला. मला आहे ना गावात कोणीच बरं बघत नाही. मला कोणी जवळ बसू देत नाही. माझ्याशी कोणी बोलत नाही. काही नको सांगू. रोज जेवायला तू आमच्यात ये. तुला घेतल्याशिवाय आम्ही जेवण सुद्धा करतो का. हा पर आमच्या लहान पोरांपासून सगळ्या संग खेळतो तू आणि कोण तुला बरं बघत नाही. काही बी आपलं आज काहीतरी नव्या भूमिकेत दिसतोय तू सकाळपासून. नाही नाही मला आहे ना कोणीच जवळ घ्याय ना. तुम्हाला कळलं तर तुम्ही मला तसंच हाडतोड करणार हाकलून देणार आहे. त्याच्यामुळे मी स्वतःहून जातो. माझ्याकडून काही चुकलं माकलं असेल तर मला माफ करा. माझ्या चुका पात्रात घ्या. तू तर फार रडकुंडीलाच आला बाबा. एवढे काय रडायची गरज आहे. पण नेमकं काय झालं ते तर सांगशील का. अहो, मी मरणार आहे. मला टीबी झालाय. टीबी झालाय हा आणि तुला कोण म्हणलं मारणार रे तू. असं टीबी झालं लगेच माणसं मरत आहेत का. बाबा म्हणलं 2-1 वर्षात मरण म्हणून. अरे राजा अरे टीबी म्हणजे काय सर्वसामान्य रोग या. गावात 4-5 लोकांना टीबी असेल जर शोध घेतला तर. असं काही नाही. टीबी हे बघ जुन्या काळामध्ये कसं होतं. टीबीची साथ यायची लोक मारायचे. तो काळ वेगळा होता. हॉस्पिटल नव्हते. नवीन नवीन औषधांचे शोध लागलेले नव्हते. त्याच्यामुळे टीबीच्या साथीने लोक मारायचे. आणि तो संसर्गजन्य रोग येतपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या समोर खोकला आणि त्याला लगेच टीबी झाला असं नाही होत. त्याची बी प्रतिकार शक्ती तेवढे मॅटर करते. असं काही नाही की खोकणाऱ्याच्या समोर आला म्हणजे लगेच टीबी झाला. असं काही नसतं गंठन. ठीक आहे टीबी झाला ना तू काळजी घेतली नाही व्यवस्थित खाल्लं पिल्लं नाही म्हणून टीबी झाला ना हरकत नाही. आता आपण चांगल्या डॉक्टरला दाखवू आणि तुझा टीबी बरा करून घेऊ. भारी भारी औषध आलेत. तू चांगला आहार वगैरे घेतला ना चांगलं मजबूत खाल्लं का तुझा टीबी निघून जाईल. असं काही नसतं का टीबी झाला म्हणजे मेलच पाहिजे असं काही नाही. मरणार नाही मी. अजिबात नाही. 100% मरणार नाही तू. काहीच होत नसतं. एक काम कर आता तू घरी जा जेवण करून ये. मी इथंच आहे. इथं ये आपण गाडी घेऊन नगरला जाऊ आणि चांगल्या डॉक्टरला दाखवू. लईत लई 15-20 दिवसात तू बरा होऊन जाशील. एकदम ठणठणीत होशील. हा होय हा मी आलो पटकन जेवण करू. हा काही होत नसतं तुला. घाबरू नको रडू नको. व्हेज खाऊन येऊ का नॉन व्हेज खाऊन. तुला जे आवडेल ते खा. पण घरी जे असेल तेच खाशील ना. दुसरीकडे कुठं जाशील. मित्रांनो आजचा आमचा एपिसोड हा प्रदर्शित करण्याचा एवढाच एक भाग होता की जर तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं आजारी असेल रोगी असेल एड्सवाला असेल टीबीवाला असेल तर त्यांना सहानुभूतीची गरज आहे. तुम्ही त्यांना मदत नाही केली तरी चालेल पण त्यांना असं टोचून बोलू नका जेणेकरून त्या अगोदरच अर्ध मेले झालेले आहेत पूर्ण मरायचे
असं करू नका. त्यांना प्रेमाची 2 शब्द चांगले बोलण्याची गरज आहे. कुठेही तुमच्या आजूबाजूला जर असे पेशंट असतील ना, तर त्यांना नक्की सहानुभूतीचा हात द्या. म्हणजे आमचा हा आजचा एपिसोड दाखवण्यामागचा उद्देश पूर्ण होईल. धन्यवाद. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा